खरं खरं सांगू का मित्रांनो, माझं मन मोकळं करायला मी तुमच्यापाशीच करते. माझं ऐकून घेणारं घरात कोणी नाही हो, म्हणून मी तुमच्यापाशी सांगते. आपण लहान लेकराला तळहाताच्या फोडासारखं जपतो, लहानाचं मोठं करतो, रक्ताचं पाणी करतो, हाडाची काढ करतो, सगळं काय करतो. त्यांना उन्हात जाऊ देत नाही, चटके लागतात म्हणून. थंडीचं आपण त्यांना इतकं जपतो, त्यांच्या अंग तडकायला नको, त्यांना स्वेटर पाहिजे, त्यांना टोपी पाहिजे, पावसात जायला नको, सर्दी होईल, खोकला येईल, कफ होईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण जपत असतो लेकराच्या. आणि तेच लेकरं मोठे झाले ना तर स्वतःच्या मनाची पण मर्जी करतात. एकदा वयात आले ना तर आई वडिलाची त्यांना किंमत नसते. त्यांना वाटतं आपल्या आपल्या मनावर मुलगा असो का मुलगी असो, आपल्या मनावरच नवरा करावा किंवा आपल्या मनावरच बायको करावं, असा विचार करून ते आई वडिलांचा विचार सुद्धा घेत नाहीत. स्वतःची मनमर्जी करतात, लव्ह मॅरेज करतात, कुणाच्याही बापाचं ऐकत नाहीत. नंतर काही दिवस थोडं लव्ह मॅरेज केलं ना, तुम्हाला सांगू का, 100मध्ये 90% चांगलं होत असं लोकांचं लव्ह मॅरेज वाल्यांचं, पण 10% तरी गळतात, तुम्हाला सांगते मी. तर थोडं तरी मला काय म्हणायचं, थोडं तरी आई वडिलांचं ऐकायला पाहिजे. त्या आई वडिलांना नंतर आपल्या पोरीचं जर चांगलं असेल तर आई वडील सुखी असतात. पोरगी असो किंवा पोरगा असो, ते जर लेकरं जर सुखी असले ना आपले, तर आपण सुखी असतो मित्रांनो. आपल्याच लेकराला टेन्शन असलं समजा कशाचं, तर आपण सुखी राहू शकत नाहीत. नंतर लव्ह मॅरेज केल्याच्या नंतर आधी लय एकमेकांना सांभाळून घेतात, एकमेकावर प्रेम करतात. थोडे दिवस उलटलं की मग एकमेकांची नफरत होते, कारण वीट आलेला असते. आणि ते लव्ह मॅरेज करतात मनानं, आपल्याला मानपान देत नाहीत आई वडिलांना, स्वतःची मनमर्जी करतात. पण नंतर एक दिवस असा येते की त्यांनाच वाटतं एक एक दिवशी, त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते मित्रांनो. त्यावेळेस असं वाटते की त्यांना मी लव्ह मॅरेज उगच केलं, आई वडिलांचं ऐकलं नाही, शाळा शिकायच्या टायमाला शिकलो नाही, त्यावेळेस आपण लफडी करत बसलो. हे कधी कळतं मुलांना, वेळ निघून गेल्यावर. पण वेळ निघून गेलं ना काहीच करता येत नाही. पण त्यांच्या एका चुकीमुळं आई वडिलांना किती टेन्शन असतं ना ते त्यांनाच माहीत. कारण ना ते करतात, त्यांचं लव्ह मॅरेज करतात, खुश राहतात थोडे दिवस, नंतर त्यांचे भांडणं वाद. पण त्यांचे आई वडील मनातच झुरत असतात की आपल्या लेकराला आपण लहानाचं मोठं केलं आणि त्यांनी आपलं कधीच ऐकलं नाही. आणि आता 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 विचार करतात की उगच केलं वेळ निघून गेल्यावर. त्या टायमाला तुम्हाला सांगते ना, पाहुणा साथ देतो ना भाऊकी साथ देती, ना भाऊ साथ देतो ना बाप साथ देतो. एकच ती व्यक्ती म्हणजे आई, तीच झुरत राहते आपल्या लेकरासाठी की अरे यार, आपल्या लेकरं आपलं का ऐकलं नाही, आपल्या लेकरांना आपलं का ऐकलं नाही. आपण समजून सांगत होतो, ह्यांच्या मनाची मनमर्जी केली. पण तुम्हाला सांगते, रक्त असते अंगात तर तरी असती, म्हणून ते गरम रक्त ना बसू देत नाही माणसाला. मग आई वडिलाची किंमत करत नाहीत, कोणाची किंमत करत नाहीत, आणि मग रडायची त्यांच्यावर दिवस येतात. पण त्यांची तशी दिवस आले म्हणजे तुम्हाला सांगते, आई वडील पण खुश नसतात, ते पण टेन्शनमध्ये असतात. त्यांच्या एका चुकीमुळं ना अख्ख्या घराची वाट लागते मित्रांनो. त्याच्यानं ना आई वडिलांचा थोडा तरी विचार करत जा. आई वडील तुमचं वाईट होण्यासाठी काहीच करत नाहीत. तुमच्या हर एका गोष्टीची ते काळजी करतात, तुमचं चांगलं होण्यासाठी ते धडपड करत असतात. काय आता